हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 43. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. भाषांतर. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजे कृष्ण भावनेद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. तर प्रेक्षक हो, भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायातील या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुनामार्फत आपल्याला सांगतात की आपण कामावर, कामवासनेवर विजय मिळवायचा आहे. जोपर्यंत आपण या कामवासनेवर विजय मिळवत नाही तोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये बद्ध राहू. प्रेक्षक हो, या कामवासनेचाच प्रभाव म्हणून काही लोक असं म्हणतात की भगवंत निराकार आहेत. ज्यांनी आपल्या सगळ्यांना आकार दिला, ज्यांनी एवढे करोडो करोडो ग्रह तारे निर्माण केले, प्रत्येक गोष्टीला आकार दिला, त्यांना कसा काय आकार नाही? उदाहरणार्थ, जर रमेशला आकार आहे, त्याचा मुलगा हितेशलाही आकार आहे आणि त्याचा मुलगा प्रवीणलाही आकार आहे, तर मग रमेशच्या वडिलांना आकार नसेल का? मग आपल्या सर्वांना आकार आहे. या जगामध्ये प्रत्येकाला आकार आहे, तर आपल्या परमपित्याला आकार नसेल का? परंतु तरीही काही लोक असं का म्हणतात? कारण भगवंतांबद्दल त्यांना पूर्ण ज्ञान नसतं. म्हणून आपल्याला भगवद्गीता येथे असा उपदेश देते की भगवंतांना निराकार समजून स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी मनुष्य जीवन व्यर्थ घालवू नये, तर आपल्या स्वतःला त्या साकार भगवंतांचा शाश्वत सेवक समजून कृष्ण भावनामृतामध्ये प्रवृत्त व्हावं. आध्यात्मिक बुद्धीद्वारे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये स्थिर करावं. त्यामध्येच आपला आत्मा शाश्वतरित्या आनंदी होतो. उदाहरणार्थ, पिंगळा नावाची एक वेश्या होती. तिच्या त्या व्यवसायामध्ये ती आनंद शोधत होती. एकदा खूप प्रयत्न करूनही तिला गिराहिक मिळालं नाही, तेव्हा ती खूप चिंताग्रस्त झाली. तेव्हा अचानक तिला हृदयातून ज्ञान प्राप्त झालं आणि तिला प्रश्न पडला की ती असल्या कसल्या प्रपंचामध्ये अडकलेली आहे. ती त्याच्यावर चिंतन करू लागली आणि हृदयापासून प्रार्थना करू लागली. ती म्हणाली, भगवंता, तुम्ही परमात्म्याच्या रूपाने माझ्या हृदयामध्ये स्थित आहात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आसक्ती प्रदान करता, वेगवेगळ्या प्रकारची भोग घेण्याची साधने प्रदान करता, परंतु खरं तर यामध्ये खरा आनंद नाही. तर तुम्हीच आनंदाचे सागर आहात. परंतु तुम्हाला सोडून मी इंद्रिय तृप्तीमध्येच आनंद शोधित राहिले. यामुळे अकारण दुःख, भय, शोक, मोहाची बळी ठरले. मला योग्य मार्ग दाखवा. प्रेक्षक हो, दुःख, भय, शोक, मोह इत्यादी तर काम वासना तृप्त करण्याच्या इच्छेचा परिणाम आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण आहे रावण. त्याच्या राज्यामध्ये कोटी कोटी लावण्य संपन्न स्त्रिया असूनही त्याने सीतामातेचे अपहरण करून त्यांना लंकेमध्ये बंदिस्त करून ठेवलं. सीतामातेचं अपहरण करण्यापूर्वी मारीचनं त्याला सावध केलं होतं की हे रावणा, जर तू तुझ्या सर्व इंद्रियांसकट जिवंत राहू इच्छित असशील तर कृपा करून श्रीरामांचा क्रोध जागृत करू नकोस. हे योग्य नाही. भगवंतांनी आपल्याला भोग करण्यासाठी जी साधने दिलेली आहेत त्यामध्येच संतुष्ट राहा, नाही तर जळून राख होशील. मग तुला दुःख, भय, शोकापासून कोणीही वाचू शकणार नाही. म्हणून प्रेक्षक हो, आपणही हे समजणं गरजेचं आहे की जीवनाच्या या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. परंतु ही कामवासनाच आपला महान शत्रू असते. म्हणून भगवंत अर्जुनाद्वारे आपल्याला सांगतात की आपण हे शरीर नाही, किंवा इंद्रिय नाहीत, किंवा मन नाही, किंवा बुद्धीही नाही, तर हे सर्व आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या आत्म्यापेक्षा निकृष्ट आहे. तर आपण आत्मा म्हणून या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत. तसेच आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत, आध्यात्मिक आहोत. तर इंद्रिये, मन, बुद्धी हे भौतिक आहेत. म्हणून आपल्याला आत्मा म्हणून पूर्ण सावधतेने श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लागायचं आहे. बुद्धीला श्रीकृष्णांची सेवा कशी करता येईल यामध्ये स्थित करायचं आहे. उदाहरणार्थ, कशा प्रकारे मी 24ही तास माझ्या बुद्धीला भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकते, कसे मी भगवंतांच्या भक्तांचा संग करू शकते, गुरूंचा आश्रय कसा मिळवू शकते, अशा प्रकारे विचार करण्यामध्ये बुद्धीचा उपयोग करून आपण आपल्या बुद्धीला कृष्ण भावनेमध्ये स्थिर करून आध्यात्मिक शक्तीद्वारे कामरूपी नित्य शत्रूवर विजय मिळवू शकतो. उदाहरणार्थ, 2 पुरुष असतील.
एक खूप सज्जन असेल, बोलण्यामध्ये चतुर असेल, सर्वांना आवडेल असाच असेल, नम्र असेल, परंतु कृष्ण भक्त नसेल, आणि दुसरा कृष्ण भक्त असेल परंतु त्याला इतरांशी व्यवस्थित बोलता येत नसेल, पहिल्याच्या तुलनेत हा इतर गोष्टींमध्ये कमी असेल, तरीही जर आपल्याला कोणाशी मैत्री करायची असा प्रश्न असेल तर आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करून जो कृष्ण भक्त आहे त्याच्याशीच मैत्री केली पाहिजे. प्रेक्षक हो, तुम्ही म्हणाल असं का? तर जो सज्जन पुरुष आहे, तथाकथित सज्जन पुरुष आहे, त्याचे पतन कधीही होऊ शकते, कारण हा काम वासना प्रत्येकामध्येच आहे आणि त्याच्याजवळ श्रीकृष्णांच्या कृपेची शक्तीही नाही, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये तो संलग्नही नाही, तर त्याचे पतन कसे टळणार? पण जो दुसरा पुरुष आहे की जो आधीच्या पुरुषाच्या तुलनेमध्ये एवढा चांगला नाही, परंतु तो श्रीकृष्णांचा भक्त आहे, त्याने श्रीकृष्णांची शरण ग्रहण केलेली आहे, हाच त्याच्यामधील एक महान गुण आहे आणि या एका गुणामुळे तो आध्यात्मिक शक्ती प्राप्त करतो. देवतांमध्ये आहे तसे सर्व गुण त्याच्यामध्ये येतात आणि तो कामावर विजय मिळवतो. म्हणून आपण कृष्ण भक्तांचाच संग केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावून ठेवलं पाहिजे. तेव्हाच आपण आध्यात्मिक शक्ती प्राप्त करू, गुरूंची कृष्णांची कृपा प्राप्त करू आणि त्याद्वारे आपण कामरूपी नित्य शत्रूवर, ज्याला अपराजित करणं इतरांसाठी अशक्य आहे, त्याच्यावर विजय मिळवू. आता समजलं की आत्मा सर्व भौतिक गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे, तो भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून त्याने भगवंतांची सेवा करणं अपेक्षित आहे. परंतु येथे प्रश्न हा आहे की मग हा सर्वश्रेष्ठ परिपूर्ण शुद्ध आत्मा या भौतिक जगात कसा फसतो? उदाहरणार्थ, व्हिसाशिवाय आपण शत्रुदेशांमध्ये गेलो तर तो शत्रुदेश आपल्याला पकडणार हे निश्चित, पण आपल्याला तेथून स्वतःची सुटका करून बाहेर पडायचं असतं आणि आपल्या देशी परत यायचं असतं, बरोबर? त्याचप्रमाणे हा भौतिक संसार म्हणजे आपला शत्रुदेश आहे आणि आपण म्हणजे आत्मा येथे फसलो आहोत. यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि स्वधामात म्हणजे भगवत धामी परत जायचं आहे. जेव्हा आपण शत्रुदेशामध्ये फसतो तेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की मी तुला त्या देशातून मुक्त करीन, त्यासाठी ते काहीतरी गुप्त मार्ग सुचवतातही, पण आपण त्यांचं ऐकत नाही. आपण म्हणतो की अहो नाही, तो शत्रुदेश ना आता माझा मित्र आहे. खरं तर आपण भ्रमात असतो. म्हणून आपण भगवंतांचं सांगणं ऐकलं पाहिजे. प्रेक्षक हो, आजारी पडलो म्हणून घाबरून चालत नाही, त्याचप्रमाणे या भौतिक जगात आलो म्हणूनही घाबरून चालणार नाही. तर डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे औषधे घेत राहिलो, पथ्यपाणी पाळलं तर आपण आजारापासून मुक्त होतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपण काय काय केलं पाहिजे आणि काय काय नाही केलं पाहिजे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते आपण योग्य मार्गदर्शनाखाली पाळलं पाहिजे. परंतु आपण ते ऐकत नाही ना, म्हणून तर आपल्याला मार्ग सापडत नाही. भगवंत आपल्याला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावनेमध्ये रत ठेवून मनाला नियंत्रित कर, मग मन इंद्रियांना नियंत्रित करेल. प्रेक्षक हो, इंद्रिये म्हणजे गाडीची चाकं आहेत. गाडीची चाकं आपोआप चालत नाहीत, स्टेअरिंग फिरवल्यावर चालतात. ते स्टेअरिंग म्हणजे आपलं मन आणि ड्रायव्हर आहे बुद्धी. ड्रायव्हर जेव्हा स्टेअरिंग फिरवतो तेव्हा चाकं फिरतात. म्हणजे बुद्धी जेव्हा मनाला नियंत्रित करते तेव्हा इंद्रिये आपोआप बुद्धीचं ऐकतात आणि नियंत्रित होतात. पण प्रेक्षक हो, हे एकाच दिवसात शक्य नाही. आपण जरी भगवंतांची भक्ती केली तरी असं होणार नाही की आपण एकाच दिवसात शुद्ध होऊ, कारण आजार जर जास्त असेल तर औषध घेतल्यानंतरही ठीक व्हायला थोडा वेळ लागतोच ना. म्हणून आपण तत्काळ भगवंतांची भक्ती करणं सुरू केलं पाहिजे आणि आधीच करीत असू तर आणखी चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. महामंत्राचा जप करणं, गीता भागवताचं पठण करणं हे रोज केलं पाहिजे. जेवढं जास्त शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. तसेच जे विषय वस्तू आहेत की जे विश्वास समान आहेत त्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर मन बुद्धी आत्म्याला भगवंतांच्या भक्तीमध्ये लावलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आपल्याला करायच्या आहेत. एकाच वेळी एक्सलेटर दाबायचं आहे आणि क्लच सोडायचं आहे. तेव्हाच कुठे आपली गाडी योग्य प्रकारे पुढे जाईल. अशा प्रकारे कृष्ण भावनेमुळेच मनुष्य इंद्रिय, मन आणि बुद्धीवर नियंत्रण मिळवू शकतो, इतर कशानेही नाही. त्यामुळे इतर योगही कलियुगामध्ये उपयोगात नाहीत. म्हणून कलियुगासाठी हरिनाम जपावरच भर देण्यास सांगितलेले आहे. क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचं प्रमुख सार आहे. उदाहरणार्थ, सत्ययुगामध्ये लोक हजारो वर्षे ध्यानधारणा करीत होते. देवकी वसुदेवांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली होती, कारण सत्ययुगातील लोकांचं आयुर्मानच 1,00,000 वर्ष होतं.
त्रेतायुगामध्ये लोक ज्यांचं आयुर्मान 10,000 वर्ष होतं ते कृष्ण प्राप्तीसाठी यज्ञ करायचे. कलियुगामध्ये आपण त्या प्रकारचे यज्ञ करूच शकत नाही. द्वापार युगातील लोकांचं आयुष्य 1000 वर्ष होतं तेव्हा लोक भगवंतांच्या मंदिरांमध्ये बसून विग्रहांची पूजा करीत असत. तशा प्रकारच्या पूजा कलियुगामध्ये खूप दुर्मिळ दिसतात, कारण त्यामध्ये खूप साऱ्या नियमांचं पालन करावं लागतं. म्हणून कलियुगामध्ये केवळ हरिनामच योग्य आहे. हरिनाम घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. हरिनामाद्वारेच आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण आपल्या इंद्रिये, मन आणि बुद्धीवर नियंत्रण मिळवू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं तेव्हा कुंभकर्णानेही रावणाला सल्ला दिला की तू सीतेला सोडून दे. पण रावण ऐकत नव्हता. तेव्हा कुंभकर्णाने सांगितलं की सीतेलाच प्राप्त करायचं असेल तर तू श्रीरामांचं रूप का धारण करीत नाहीस. तेव्हा रावण म्हणाला, मी तसा प्रयत्न करून बघितला, पण रामाचं रूप धारण करण्यासाठी मला रामाचं नाम घ्यावं लागतं आणि त्याच्या रूपावर ध्यान करावं लागतं. आणि मी जेव्हा रामाचं नाव घेतो, त्याच्या रूपावर ध्यान करतो, तेव्हा सीता मला आईप्रमाणे प्रतीत होते. म्हणून सांगतात की जिथे राम आहे तेथे काम नाही, आणि जिथे काम आहे, काम वासना आहे, तेथे राम नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिनामाला स्थान दिलं पाहिजे. तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये स्थित कामरूपी रावणाचा विनाश करतात आणि भक्तिभावाला आपल्या हृदयामध्ये पुन्हा स्थापित करतात. त्यासाठी मनुष्याला त्याच्या नियतकर्मांना सोडून देण्याचीही आवश्यकता नाही. आपण जे काही करीत आहोत ते सोडून अचानक साधू होणं शक्य नाही, परंतु हरे कृष्ण महामंत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये घेतला जाऊ शकतो आणि त्यामुळे काम वासना हळूहळू कमकुवत होते. प्रेक्षक हो, एखाद्या समोर जर पंचपक्वानाचं ताट ठेवलं तर तो शिळान्न खाईल का? नाही. या जगातील गोष्टी तुच्छ दर्जाच्या आहेत तर आध्यात्मिक गोष्टी उच्च दर्जाच्या आहेत. जेव्हा आपल्याला उच्च स्वाद प्राप्त होतो तेव्हा हा तुच्छ स्वाद आपोआप निघून जातो. म्हणून क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. त्यासाठी आवश्यकता आहे ज्ञानाची. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आत्मा म्हणून सर्व भौतिक गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहोत हे आध्यात्मिक बुद्धीद्वारे जाणले पाहिजे आणि त्या आध्यात्मिक शक्तीद्वारे म्हणजेच कृष्ण भावनेद्वारे कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय मिळवलाच पाहिजे. भगवंत पुढील अध्यायांपासून आपण कशा प्रकारे ज्ञान घेतलं पाहिजे, कोणतं ज्ञान घेतलं पाहिजे याबद्दल बोलणार आहेत. प्रेक्षक हो, दुर्योधनही समस्येने घेरलेला होता, ताण तणावात होता, परंतु त्यानं भगवंतांकडून भगवद्गीता ऐकली नाही किंवा भगवंतांचा संगही घेतला नाही. मग त्याची कशी दुर्गती झाली हे तर आपल्याला माहीतच आहे. भौतिक जगातील काही लोक तसेच असतात. तर काही लोक अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचे सांगणे मान्य करतात, भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करतात, भगवद्गीता ऐकतात, वाचतात, समजून घेतात आणि पुढे वाटचाल करतात. जर आपण हे रोज 10 मिनिटांसाठी करत असू तर आपण 20 मिनिटांसाठी, अर्ध्या तासासाठी करूयात. आध्यात्मिक क्षमता वाढवण्यासाठी पुढे पुढे पाऊल टाकीत सद्गती प्राप्त करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.